म्हैसूर मसाला डोसा कसा करायचा ते बघणार. तर 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 चमचा मेथी दाणे 8 तास भिजायला ठेवायच्यात आणि त्याच्यानंतर याचं पाणी काढून घ्यायचं आहे. तर 1 वाटी पोहे ते पण स्वच्छ धुवून भिजवून घेऊया. त्याच्यानंतर हे पूर्ण एकदम बारीक अशी पेस्ट करायची आणि परत फर्मेट होण्यासाठी याला झाकून एक 8 तास ठेवून टाकूया. तर इथं 8 तास झालेले आहेत. पीठ चांगलं फर्मेट झालेलं आहे. तर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. अशा प्रकारे पीठचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर तवा एकदम कडकडीत गरम करायचा आहे. पाणी टाकून थोडंसं थंड करूया. त्याच्यानंतर तेल टाकून पुसायचं आहे आणि 2 पळ्या बॅटर टाकून हलक्या हाताने पूर्ण तव्यावरती पसरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तेल टाकूया. त्यानंतर ड्राय चटणी टाकते आणि तयार केलेला बटाटा कुरकुरीत असा आपला डोसा तयार आहे. तर याचा फुल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती मिळेल. इडली, चटणी, बटाटा आणि